नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण बोरवे आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मित्रांनो प्रवीण बोरवे ऑफिशियल. मी सर्वप्रथम सर्वांना विनंती करतो की तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपण या चॅनलवरती एज्युकेशनल अपडेट, न्यूज किंवा महत्त्वाची माहिती पर व्हिडिओ आपण बनवत असतो. तर आजचा जो आपला व्हिडिओचा मुद्दा असा आहे की अनेक अभियोग्यताधारकांसोबत बोलल्यानंतर एक गोष्ट निदर्शनास आलेली आहे की पेपरची काठिण्य पातळी ही वाढत वाढत पुढे गेलेली आहे. हो मित्रांनो, सुरुवातीला जे पेपर्स आले ते थोडे सोपे होते, मध्यंतरी थोडे सोपे आणि नंतरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये परीक्षेची काठिण्य पातळी वाढत गेलेली दिसली आपल्याला. आणि बराचसा फीडबॅक पण अभियोग्यताधारकांकडून असं झालेलं आहे की सर, पेपरची पातळी खूप वाढलेली होती. मग अशा वेळेस काय करू शकतो आपण? हा मुद्दा आजचा आपल्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशनमध्ये घेणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती संदर्भात टेट एक्झाम चालू आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण स्वतःही त्या परीक्षेला प्रविष्ट झालो होतो आणि जवळजवळ आता आपली परीक्षा संपत आलेली आहे. पण परीक्षेची काठिण्य पातळी ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाढत जाताना आपल्याला दिसली आहे. मग अशा वेळेस मध्ये परीक्षेचं नॉर्मलायझेशन होणं खूप आवश्यक असतं. कारण की जर सुरुवातीला पेपर सोपा आणि शेवट जर पेपर अवघड होत असेल, तर नक्कीच हा विद्यार्थ्यांवर एक प्रकारे आपण अन्याय म्हणू शकतो. मग त्यामुळे IBPS शक्यतो काठिण्य पातळी ही सेम ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पण ज्यावेळेस काठिण्य पातळीमध्ये तफावत आढळत असते, त्यावेळेस नॉर्मलायझेशन केलं जातं. नॉर्मलायझेशन हे या शिक्षक भरतीमध्ये व्हायलाच पाहिजे, या मताचा मी पण आहे. त्यामुळं मित्रांनो, आपण नॉर्मलायझेशन होईल की नाही होईल हा पुढचा विषय असणार आहे. पण नॉर्मलायझेशन झालं पाहिजे, कारण की कोणत्याही सामान्य अभियोग्यताधारकावर अन्याय होणार नाही, अशी दक्षता IBPS नक्कीच घेईल असं मला तरी वाटतंय. कारण की आतापर्यंत IBPSच्या ज्या पण काही एक्झाम झालेल्या आहेत, त्या एक्झाममध्ये काठिण्य पातळीमध्ये जर तफावत आढळली तर नॉर्मलायझेशन हे परीक्षेमध्ये होत असतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. नॉर्मलायझेशनमध्ये परीक्षेचा पहिल्या दिवसाचा टॉपर तर शेवटचा टॉपर आहे असं यांचं एक अनालिसिस केलं जातं आणि त्यानुसार मग एक रेशो ठरवून दिला जातो आणि त्या रेशोच्या हिशोबाने कोणावरही अन्याय होत नाही. त्याच्यामध्ये मार्कांची उलाढाली होत असते. पण याच्याने काय होतं की जो अन्याय झालेला असतो तो दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. समान पातळीवर सर्वांना आणण्याचा प्रयत्न नॉर्मलायझेशन मध्ये केला जातो. तर मग या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होईल का नाही होईल या संदर्भात अजून तर आपल्याला काही तशी माहिती मिळालेली नाहीये. पण 100% IBPS याच्यामध्ये नॉर्मलायझेशन करेल असं मला तरी वाटतंय. त्या हिशोबाने आपण काही उपाययोजना करता येतात की नाही येतात तेही आपण या IBPS शी संपर्क करूया भविष्यामध्ये आणि त्यांना विचारूया की या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे की नाही होणार आहे. पण माझ्या माहितीनुसार काठिण्य पातळीचा विचार केला तर सुरुवातीला जे पेपर सोपे आले होते आणि नंतर ते पेपर अवघड होत गेले. त्यामुळे या परीक्षेमध्ये मला तरी वाटतं की नॉर्मलायझेशन 100% होणार आणि नॉर्मलायझेशन एकदा की झालं तर मग ते मार्कांचा एक रेशो हा जपला जातो. म्हणजे कोणावरही अन्याय होणार नाही. मित्रांनो, सर्वप्रथम नॉर्मलायझेशनचा हेतू काय असतो तो आपण समजून घेऊया. नॉर्मलायझेशन ही कन्सेप्ट अशी आहे मित्रांनो, की सुरुवातीला ज्या दिवसापासून परीक्षा घेतली, त्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत जितक्या शिफ्टमध्ये पेपर झाले, त्या सर्वांचं ॲनालिसिस नॉर्मलायझेशनमध्ये केलं जातं. आणि ते ॲनालिसिस करत असताना पहिल्या शिफ्टचा टॉपर ते शेवटच्या शिफ्टपर्यंतचा टॉपर यांच्या मार्कांचं समानीकरण केलं जातं. समानीकरण केल्यामुळे काय होतं, की जे विद्यार्थी टॉपर आलेले आहेत, आता उदाहरणार्थ पहिल्या शिफ्टचा पेपर जर सोपा असेल आणि शेवटच्या शिफ्टचा जर पेपर अवघड असेल, तर 100% पहिल्या शिफ्टचा जो टॉपर विद्यार्थी असेल त्याचे मार्क्स जास्त असणार आहेत आणि शेवटच्या शिफ्टचा जो टॉपर असेल त्याचे मार्क्स थोडे कमी असणार आहेत. मग त्यांच्या मार्कांचा एक ॲव्हरेज रेशो काढला जातो आणि त्याला समान पातळीवर आणलं जातं आणि ते समान पातळीवर आणल्यामुळे काय होतं, की जेवढे पण शिफ्ट झालेले असतात त्या सर्व शिफ्ट्समध्ये मार्कांची ही उलाढाल ही होत असते. म्हणजे सुरुवातीला काहींना जास्त मार्क असू शकतात, काहींचे कमी होतात. म्हणजे जर तुमचा शिफ्टचा पेपर सोपा असेल आणि तुमचं स्कोरिंग जास्त असेल आणि शेवटच्या शिफ्टचा पेपर जर अवघड असेल, तर ऑब्व्हियसली त्यांचं स्कोरिंग हे कमी होणार आहे. त्यामुळे त्यांना दोघांना समान पातळीवर आणण्यासाठी नॉर्मलायझेशन केलं जातं. मग नॉर्मलायझेशन करण्यासाठी एक वेगळा क्रायटेरिया, एक नियम आहे. तो नियम असाच आहे की समानीकरण आणि त्याच्याने काय होतं, की कोणावरही अन्याय होत नाही आणि सर्वांवरचा अन्याय दूर केला जातो.
आपल्या या शिक्षक भरतीमध्ये 100% नॉर्मलायझेशन होणार अशी मला खात्री आहे. कारण की पहिल्या शिफ्टचा पेपर हा खूप सोपा होता, नंतरही सोपा होता आणि आता जो शेवट अभियोग्यताधारकांचा जो फीडबॅक येतोय, त्याच्यामध्ये अशीच गोष्ट निदर्शनास येते की पेपर खूप अवघड जात आहेत. मग त्याच्यामुळं पहिल्या शिफ्टचा तर शेवटच्या शिफ्टपर्यंत नॉर्मलायझेशन 100% होणार, अशी मला खात्री आहे आणि त्याच्यामुळं काय होणार की कोणावरही अन्याय होणार नाही. कारण की IBPS 100% नॉर्मलायझेशन करेल मित्रांनो. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. शेवटच्या शिफ्टमध्ये ज्या अभियोग्यताधारकांचे पेपर अवघड जात आहेत, ते थोडे नैराश्यामध्ये आहेत, चिंतेमध्ये दिसतायत, की त्यांना असं वाटतंय की आमचे मार्क्स कमी येतील, पहिल्या शिफ्टवाल्यांचे मार्क्स जास्त येतील. तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, की असं काही होणार नाही. 100% आपल्यावरचा जो तुमच्यावरचा जो अन्याय आहे, तो अन्याय 100% दूर होईल. कारण की मार्कांचं नॉर्मलायझेशन हे व्हायलाच पाहिजे आणि ते होईल तसं आपण IBPSशी कॉन्टॅक्ट करणारच आहोत, की मार्कांचं नॉर्मलायझेशन घडवून आणण्याचा आपणही प्रयत्न करू, जेणेकरून सर्वांवरचा अन्याय दूर होईल आणि सर्वांना एक समान पातळीवर आणण्यात येईल.